हॅलो, गुड आफ्टरनून एव्हरीवन. आज शनिवार 7 डिसेंबर 2024. आज शनिवार असल्यामुळं पेपरही लवकरच संपला. आफ्टरनूनचं सेशन संपल्यानंतर तयारी करून पूर्ण ड्रेसअप वगैरे चेंज करून पुन्हा आपल्या टार्गेटेड जे आहे आपलं 75 किलोपासून 70 किलोवर जायचं आहे. हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी पुन्हा तयारीला सुरुवात केली. जवळच आपल्या कॉलेजचं जे डोंगर आहे DY पाटील स्कूल ऑफ अजिंक्य नॉलेज सिटीच्या बाजूचं जे डोंगर आहे त्या डोंगरावर ट्रेकिंगची पुन्हा सुरुवात केली. मस्तपैकी चेंज करून आपलं सेटअप लावून प्रॉपरली पुन्हा आणखी चालायला सुरुवात केली. वरती आल्यानंतर एवढं ऊन आणि हे होतं. आज लवकरच 4-4:30च्या टप्प्यातलंही चांगलंच ऊन जाणवत होतं. पूर्ण असं उन्हाच्या ह्याच्यामध्ये वरती पोहोचून जरा थोडी एक्सरसाइज केली आणि त्याबरोबर एक्सरसाइज संपल्यानंतर मग जरा थोडी तहान, हे पाणी कॅरी केलं नसल्यामुळं जरा थोडी तहान लागली. ते पुन्हा परतीचा प्रवास सुरुवात केला. एक्सरसाइज हे झाली. परत खाली येत असताना 1-2 मुलंही भेटली जे की निवांत बसले होते. त्यांनी विचारलं, काय तुम्ही कुठल्या यूट्यूब चॅनलला हे टाकताय म्हणून. तर मी म्हणलं आपलं पायल राजेंद्र नावाचं एक यूट्यूब चॅनल आहे, त्याच्यावर आपलं डेली रुटीन बेस काय जे असेल ते आपण टाकत राहतो. नॉलेजेबल असो, एक्सरसाइज रिलेटेड असो, हेही. त्यांना बोलत झाल्यानंतर मी असंच खाली परत निघालो. खाली आल्यानंतर ऊन मात्र पूर्ण तसंच जाणवत होतं. बघू शकता की बाजूने सगळं असं पूर्ण हा प्रायव्हेट युनिव्हर्सिटीचा वगैरे एरिया जो बघू शकता, पूर्ण असं ऊन चांगलंच जाणवत होतं. तरीही जे टार्गेटेड होतं ते आपलं कंप्लीट करून मी मॅक्झिमम जेवढं लवकर खाली पळत येता येईल तेवढं मी येण्याचा प्रयत्न करत होतो. हळूहळू तरीही तेच आपले रेग्युलर मेंटेन स्पीडने खाली येत होतो. खाली येत असताना असं जाणवत होतं की ओके, आज भरपूरच पाणी कॅरी करायलाच पाहिजे होतं, बॉटल वगैरे पाण्याची. किंवा वरती कुणाकडून पाणीही घेता आलं नाही आहे, कारण का वरती तर काही सुविधा नव्हतीच पाणी वगैरे पिण्याची, किंवा मुलंही नव्हते जे की आपले संध्याकाळच्या टायमाला जे बाकीचेही ट्रेकर लोक वगैरे असतात, फिरायला आलेली मुली असतात, त्यांच्याकडून कुणाकडूनही पाणी वगैरे भेटलं असतं. पण बेस्ट वे असा आहे की आपलं पाणी आपणच कॅरी केलेलं बेस्ट. कारण का ज्या टार्गेटसाठी आपण वेट लूज करण्यासाठी जे आपण टार्गेटेड जे ठेवलेलं होतं त्याच्यासाठी पाणी हे एक पॅरामीटर सगळ्यात महत्त्वाचं आहे. कुठली आपली एक्सरसाइज करत असताना किंवा पाण्याची जे लेवल आहे, बॉडीला रिक्वायर्ड पाणी जे आहे ते आपण कंटेंट द्यायलाच पाहिजे ज्या ह्याच्यामध्ये आहे. तर मॅक्झिमम उद्यापासून तर मी पाणीही कॅरी करेन, त्याच्यामुळं की काही थोडंफार जे आपण छोटे ब्रेक घेतो त्यामध्ये पाणीही पिता येईल आणि एक्सरसाइज कंटिन्यू करता येईल. छान वाटतं मात्र हे आज हा जो 2-3 दिवसाचा कंटिन्यूस नॉनस्टॉप जो हा प्रयत्न चालू आहे तो खूपच छान वाटतं आहे. असं मस्तपैकी वरती आल्यानंतर इकडच्या व्ह्यूनी वगैरे कुठल्याच प्रकारचा बोर वगैरे होत नाही. छान अशा वातावरणामध्ये फिरत असताना मस्त आपले दोन्हीही टार्गेट होतात. एक्सरसाइजही होते, जरा थोडं रिलॅक्सेशनही भेटतं. मस्तपैकी छान असं परिसरात पुन्हा आणखी आपले 2 मुलं भेटले होते, त्यांच्याशी डिस्कशन करून परत आणखी कंटिन्यू उतरण्याची सुरुवात केली होती. खूप असं छान वाटतं आहे असं मस्त फिरायला आल्यानंतर. कारण का आपलं हे रोजचंच आहे. डेली रुटीनमध्ये आपण वेळातला वेळ काढून आपल्या हेल्थसाठी किंवा आपल्या आरोग्यासाठी किंवा आपल्या इतरांसाठी आपल्यावर जे की अवलंबून आहे त्यांच्यासाठी आपण हे 100% आपल्याला करायलाच पाहिजे आणि करावाच लागेल असं मला तरी वाटतं. कारण का कितीही काही म्हणलं तरी आपल्या दिवसभरातील डेली रुटीनमधून कमीत कमी एक अर्धा ते 45 मिनटाचा आपण टायमिंग हा आपल्या स्वतःच्या हेल्थसाठी आणि आरोग्यासाठी द्यायलाच पाहिजे.
जर तुम्ही हे कंटिन्यू जर खरंच केलं तर माझा प्रिव्हियस एक्सपिरियन्स जो आहे तो कुठल्याच प्रकारचा थकवा वगैरे न येता किंवा कुठल्याच गोष्टीचं काही न जाणवता व्यवस्थित मेंटेन वगैरे होऊन सगळं आपलं आरोग्यही छान राहतं, फ्रेश वाटतं, दिवसभराची सुरुवात ही छान होते. मॉर्निंगलाच लवकर उठून एक्सरसाइज केल्यामुळं मला तरी बेस्ट वाटते. चला असूया, आपण बघूया आपलं काय टार्गेट जे आहे जे कंप्लीट ठेवलेलं किती दिवसामध्ये आणि किती KGमध्ये होतं आहे हे नक्कीच आपण चेक करू. आणखी मला वाटतं आहे आणखी 2 ते 3 दिवस हे कंटिन्यू करून एक म्हणजे कम्प्लिटली एक वीक कंटिन्यू झाल्यानंतर आपण बघू काय फरक पडतो आहे वेटवर. जे 75 kg जे आहे वेट त्याच्यावरून किती रिड्यूस होतं आहे किंवा किती कमी होतं आहे हे बघू. बघा वरच्या टप्प्यातून मस्त हा आपल्या लोहगावकडचा एरिया किती छान मस्त दिसतं आहे पूर्ण डेव्हलपमेंटमध्ये. सूर्याचे किरणं मात्र तसेच आणखी एवढे हे होते की असं वाटत होतं की आपलं दुपारचं जे ऊन असतं त्या पद्धतीचं ऊन लागत होतं. बघा ह्या खालच्या टप्प्यावरून हे आपल्या कॉलेजकडच्या साईडचे सगळं असं जाणवत होतं. आणि शेवटी 1-2 मिनटाच्या अंतरावरच मग खाली उतरून मी पुन्हा आपल्या गाडीपाशी आलो आणि गाडी सुरुवात केली आणि घराकडे निघालो. अशा आहे की तुम्ही पण आपल्या आरोग्यासाठी स्वतःच्या आरोग्यासाठी वेळातला वेळ काढून दिवसातून कमीत कमी 40 ते 45 मिनिट नक्की काही न करता आलं तरी मस्तपैकी रस्त्याने फिरा, रानात फिरा, आपल्या अवतीभोवती असणाऱ्या पार्किंगमध्ये फिरा, कुठल्या सोसायटीचं असेल तर सोसायटीला राऊंड मारत फिरा, काही पण करा पण वेळ काढून नक्की करा. धन्यवाद. थँक्यू.